ब्रेकिंग न्यूज. गॅलगोटियास युनिव्हर्सिटी, ग्रेटर नोएडा ला नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आई इम्पॅक्ट एक्स्पो मधील त्यांचा पॅव्हिलियन रिकामा करण्यास सांगण्यात आले. कारण काय? विद्यापीठाच्या एका कर्मचाऱ्याने चीनमध्ये बनवलेला रोबोटिक डॉग हा विद्यापीठानेच तयार केला असल्याचा दावा केला होता. काय घडले? बुधवारी दुपारी पॅव्हिलियनचा वीजपुरवठा बंद करण्यात आला, तिथे बॅरिकेड्स लावण्यात आले आणि विद्यापीठाचे प्रतिनिधी प्राध्यापकांसह तिथून बाहेर पडताना दिसले. सरकारची प्रतिक्रिया. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी स्पष्ट सांगितले, आम्हाला फक्त खरे आणि मूळ संशोधन व काम प्रदर्शनात दाखवले जावे असे वाटते. जनतेची दिशाभूल करणाऱ्या संस्थांना आम्ही परवानगी देऊ शकत नाही. ते म्हणाले की हा प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे, चुकीच्या दाव्यांसाठी व्यासपीठ नाही. अभिषेक सिंह, सीईओ, इंडिया एआय मिशन, यांनी सांगितले की चुकीचे प्रतिनिधित्व करणे हे प्रदर्शनाच्या अटींचे उल्लंघन आहे. विद्यापीठाची भूमिका. गॅलगोटियास युनिव्हर्सिटीने निवेदन जारी करत म्हटले, एका प्रतिनिधीने चुकीची माहिती दिली. त्या प्रतिनिधीला त्या उत्पादनाची तांत्रिक माहिती नव्हती. त्या पत्रकारांशी बोलण्यास अधिकृत नव्हत्या. संस्थेचा चुकीचा दावा करण्याचा कोणताही हेतू नव्हता. आयोजकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही जागा रिकामी केली आहे. वाद कसा सुरू झाला? नेहा सिंग, स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधील प्राध्यापक, यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले, हा ओरिओन आहे आणि तो गॅलगोटियास युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ एक्सलेन्सने विकसित केला आहे. तिने असेही सांगितले की विद्यापीठाने आई क्षेत्रात 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. सत्य काय निघाले? सोशल मीडियावर काही तासांतच लोकांनी ओळखले की हा रोबोट म्हणजे युनिट्री आहे. हा रोबोट चीनमधील युनिट्री रोबोटिक्स कंपनीने तयार केला असून त्याची किंमत सुमारे $1,600 आहे. विद्यापीठातील आणखी एक प्राध्यापक ऐश्वर्या श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले की विद्यापीठाने हा रोबोट खरेदी केला होता. विद्यार्थ्यांना आई आणि आधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी तो वापरला जात होता. आम्ही तो तयार केल्याचा दावा कधीच केला नाही. प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी नियम काय? इंडिया आई इम्पॅक्ट समिटच्या वेबसाईटनुसार भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था, सरकारी विभाग, आई क्षेत्रातील उत्पादने किंवा संशोधन असलेल्यांना सहभागी होता येते. प्रथम एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट सादर करावी लागते. त्यानंतर पडताळणी करूनच बूथ देण्यात येतो. निष्कर्ष. हा वाद चुकीच्या माहितीमुळे निर्माण झाला. सरकारने स्पष्ट संदेश दिला आहे की आई सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा अत्यंत आवश्यक आहे.